महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पोपटराव जेजुरकर यांच्या प्रचारार्थ आज प्रभागातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली। प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पोपटराव जेजुरकर हे एकटेच निवडणुकीत उभे आहेत, त्यामुळे त्यांना समोरील पक्षाच्या उमेदवाराच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे। परंतु प्रभागातील जनतेतून मिळणारे प्रेम आणि विश्वास यामुळे जेजुरकर हे नक्की विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। नुकतेच जेजुरकर यांच्या प्रचारासाठी अन्न औषध प्रशासन राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ आणि राज्याचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी या रॅलीत प्रभागातील हजारो महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हे सगळं जनतेचं प्रेम आहे, कारण तुम्ही पाहिलं असं सभेला गर्दी इतकी झाली का मला अपेक्षा नव्हती एवढी गर्दी, कारण मी एकटा उमेदवार आहे आणि समोर चार उमेदवार आहे। त्यांच्या चारच्या उमेदवारांची जी गर्दी होती त्याच्यापेक्षा माझ्या याच्यात जास्त गर्दी झाली। त्याला कारण आहे लोकांचं प्रेम, नागरिकांनी इतकं भरभरून प्रेम केलं आपल्यावर, याच्यातच आपला विजय झाल्यासारखं वाटतं। साधारण आता जर बघितलं की तुम्ही 3 मतदान जनतेला कसं आव्हान केलं की 1 मतदान मला करा आणि 3 उमेदवारांसाठी काय सांगितलं? जनतेला सांगितलं 3 उमेदवार तुम्ही तुमच्यापर्यंत कोणालाही द्या, मला फक्त 1 मतदान करा। माझं राष्ट्रवादीचं एकच घटक आहे, त्या पहिल्याच मशीनमध्ये व्हाईट कलरच्या मशीनमध्ये एकच घड्याळ चिन्ह आहे 3 नंबरला। प्रचार संपणार, जनतेने जसा आता मला प्रतिसाद दिला तसाच मतदानाच्या रूपातून प्रतिसाद द्यावा हीच नम्र विनंती आहे सर्वांना। प्रचार कार्यालय मी निवडून आल्या पहिले जर काम करीत पहिले मुद्दाम फुलाचं काम करेल। मी जनतेला दिलेला हा शब्द आहे आणि मला समीर भाऊंनी दिलेला शब्द आहे। समीर भाऊ स्वतः बोलले फक्त तुम्ही निवडून या आणि नागरिकांना तरी यांना निवडून आणा, काम करायची जी पद्धत आहे ती माझ्या पद्धतीने करा। समीर भाऊचं काम तुम्ही बघितलंय खासदार असताना, मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, तसा अशोकनगर करता एक मोठा प्रोजेक्ट असेल जो सगळ्या अशोकनगरचा चेहरा मोहरा बदलून टाकेल, ते काम पहिले चालू निवडून आल्या। कारण प्रत्येक ठिकाणी गेलो इतका अंशवण करत होते आणि जे प्रेम भेटत होतं त्यातून एक वाटत होतं आणि नागरिकांना एक सर्वसाधारण नगरसेवकाची गरज आहे, त्यांच्या मनातली इच्छा ही पूर्ण होणार आहे असं वाटतं। 15 तारखेबाबत काय सांगा? 15 जानेवारीला मतदान आहे, मतदानाच्या दिवशी तुम्ही बघाल तर राष्ट्रवादीच्या घड्याळाला, कारण सर्व नागरिकांना फक्त 1 मत माझ्यासाठी द्यायचंय, बाकी 3 मत त्यांच्या मनातील तिकडे द्यायची। त्यामुळे मला भरभरून प्रतिसाद आहे। नागरिक म्हणतात का विकासाला मत द्यायचंय आणि 1 मतासाठी आम्ही बांधील तुमच्या, बाकी 3 मताचा आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ। कारण खरोखर 1 महिन्यापासून जे माझे ज्येष्ठ माझ्या वयाने मोठे काही वयाने लहान आहे ते सर्व इतकं मेहनत घेत आहे, नातेवाईक आहे, मित्रपरिवार आहे, एवढं मेहनत घेत आहे काही लिमिट नाही त्याला। आणि सगळ्यात महत्वाचं तर ते त्यांचे सर्व काम धंदे बंद करून आणि माझ्यासाठी इथं जीवाचं रान करू राहिले, मी त्यांचे सगळ्यांचे खूप धन्यवाद मानतो। आणि मला जर मी निवडून येईल त्यांच्याच मुळे निवडून येणार।